नाशिक जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी शासकीय कांदा खरेदी ठप्प झाली आहे। नाफेड आणि एनसीसीएफनं घेतलेल्या विविध जाचक-अटी आणि निकषांमुळे खरेदी प्रक्रियेमध्ये मोठे अडथळे निर्माण झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। 9 जून दुपारपर्यंत लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा किमान दर 700 रुपये तर सरासरी दर 1560 रुपये नोंदवला गेला। त्यामुळे शासकीय खरेदीची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याचं चित्र बाजारामध्ये पाहायला मिळतंय। प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय खरेदी कधी सुरू होणार याबाबत नाफेड किंवा वखार महामंडळाकडून स्पष्टीकरण मिळत नाहीये। त्यामुळे नाशिकमध्ये सरकारची कांदा खरेदी केवळ कागदावरच आहे का असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। हो, आज नाफेड एनसीसीएफ आज तरी तिसऱ्या दिवशी कांदा खरेदी करणार का हा सवाल शेतकऱ्यांनी निर्माण केलेला आहे। कारण की सोमवार दिनांक 8 जून रोजी नाशिकच्या काही बाजारपेठांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार कांदा खरेदी करणार असा मोठा बागलबुवा करण्यात आला होता। त्यामुळे सोमवारी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल या प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड आवक निर्माण केली होती। 2 पैसे जास्त मिळतील अशा विश्वासावर ही आवक केली होती। प्रचंड गर्दी मार्केट कमिटीमध्ये पाहायला मिळाली शेतकऱ्यांची। मात्र प्रत्यक्षात नाफेडचे प्रतिनिधी असतील किंवा कोणी त्यांचे एजंट असतील कोणीही त्या ठिकाणी फिरकलं नाही। या उलट लासलगाव असेल, लासलगावमध्ये 9 जून रोजी जो कांदा होता दुपारच्या सत्रामध्ये सरासरी 700 ते 1560 व त्यापेक्षाही अधिक जो चांगला कांदा होता त्याला 2000 पेक्षा अधिक भाव मिळाला। त्यामुळे नाफेडच्या या जो 1580 रुपये खरेदी दर होता त्याला आम्ही कांदा का विकावा असा सवाल देखील शेतकऱ्यांनी निर्माण केला होता। आणि जे शासकीय खरेदीची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात कुठेतरी तफावत पाहायला मिळत होती। त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी होती। नाफेड आणि किंवा वखार महामंडळाकडून यावर कुठलंही स्पष्टीकरण देखील मिळत नाहीये। त्यामुळे नाशिकमध्ये सरकारची जी कांदा खरेदीची घोषणा होती ती केवळ आता कागदावरच आहे का असा सवाल शेतकऱ्यांनी निर्माण केलाय। यात कुठेतरी आता शासनानं लक्ष घालण्याची गरज देखील सरकारनं व्यक्त केलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।